आपण पहिल्यांदा तुरटीचा डोस देत होतो आणि क्लोरीन डोस देत होतो. परंतु बऱ्याच दिवसापासून पाण्याचा शेड पिवळा हिरवा असल्याच्या बऱ्याचशा तक्रारी येत असल्यामुळे त्या बाबतीत ती चौकशी करून क्लोरीन डायऑक्साईड ह्याचं मिश्रणचा डोस आपण नवीन चालू केला ह्यात द्यायला. ह्याच्यामुळं फॉकल्स तयार होऊन पाणी लवकर 5 मिनिटाच्या 7 मिनिटात सेट होऊन जातं. सेटिंग पिरियड फास्ट होतोय. त्यामुळे पुढे जे पाणी फिल्टरला जाणार आहे ते एकदम क्लिअर होऊन जायला लागतं. ते तुम्हाला पुढे ट्यूब सेटलरमध्ये बघायला मिळेल की आता ट्यूब सेटलरचा तळ दिसायला लागला. ह्याच्या अगोदर दिसत नव्हतं, वरनं हिरवट दिसायचं. आता हे डोस चालू केल्यापासून त्याला फरक पडला आणि त्याचा तळ दिसायला लागला. म्हणजे पाणी इथं सेटिंग चांगलं व्हायला लागलं. या डोस स्पीड वाढली 12-23 तास जे लागत होतं सेटिंग पिरियडला पीएससी ना, आपण ह्या 2-3 केमिकल आपण पॉली CO2 हे 2-3 डोसिंग केल्यामुळे स्पीड वाढली. त्याच्या पुढच्या बाजूला पॉलिइलेक्ट्रोलाइट म्हणून एक डोस सेटलिंग पिरियड फास्ट येते. त्या दोन्हीच्या डोसमुळे ते पाणी लवकर सेट होत आहे आणि पाण्याचा कलर जे येत होता पिवळा तो आता आपल्याला वॉटरचा पिवळा आहे. आपण ज्यावेळेस आता फिल्टर होऊन आताचं जे पाणी ते पिवळसर दिसतंय. फिल्टर नंतर बघणार केल्यानंतर तुम्हाला बिस्लेरीचा जो कलर आहे जो टेस्ट आहे तेच मिळेल. आता आपलं फिल्ट्रेशन पूर्णपणे आपण 2 दिवस झाले आपण हे ट्रायल चालू आहे. फिल्टर बेड क्लीन करणे, त्या फिल्टर बेड मध्ये सगळे अल्गेजिस असते. आपल्याकडे फिल्टर बेड धुण्याची पद्धत जी आहे ती पहिल्यांदा आपण एअर ब्लोअर मारतो. एअर ब्लोअर मारल्यानंतर आपण परत त्याला बॅकवॉश देतो पाण्याचा आणि त्यातनं आपण करतो. पण असं काय व्हायला लागलं या चांदणीच्या पाण्याला की माती जी आहे ती फक्त माती निघून चालली आणि जे शेवाळ अलगी जी असते अलगीच्या वाळूत तशी धरून राहायला लागली. डिसइन्फेक्शन करण्यासाठी आपण अल्गीसाइड वापरतो. अलगी जी आहे ती अलगी निघत नसल्यामुळं त्याचा फिल्टर रेट कमी झाला होता. पाण्याची क्वालिटी पाण्याला मचळ वास येणे किंवा कलर येणे हाही प्रकारचा वाढत चालला. ते बी बेड आपण क्लीन करण्यासाठी आपण ते अलगीचं क्लीनर एक लिक्विड आहे ते लिक्विड टाकून आपण बेडमध्ये ठेवलंय आणि ते आता ते आज आणि उद्या प्रोसेस चालू आहे क्लीन करायचं. अजून उद्या 2 दिवस त्याला क्लीन करून घेतलं की परवा दिवशी पण पाणी म्हणजे सोमवारपासून जे पाणी येणार आहे ते क्लिअर बरं. त्यात कुठलाही पिवळसरपणा दिसणार नाही किंवा काळपटपणा नाही किंवा त्या पाण्याला कसला मुसळ वास वगैरे काहीच राहणार नाही त्याच्यामध्ये. हे सोमवारपासून बार्शीकरांना मिळणार. आता चांदणी प्यायला आपण देतच नाही. बर आपण पाणी आता हे सगळं टेस्टिंगला ह्याच्यासाठी वापरून सोडून देतोय पाणी. बर रिझल्ट हे रिझल्ट आल्याशिवाय आपण चांदणीचं पाणी प्यायला देत नाही. सोमवारपासूनच पाणी आपण चांदणीचं प्यायला देणार. आता फक्त उजनीच्या पाण्यावर आपण कव्हर करतो. जडपणा ह्यात जडपणा आला की पटकन हे पार्टिकल खाली जाऊन बसतात आणि त्यामुळे पाणी लवकर सेट होऊन स्वच्छ होतं. पाणी गाळ सगळा पूर्णपणे डोळ्याला दिसणारा गाळ सगळा खाली निघून जातो आणि सेट झालेलं पाणी सेकंड फिल्टरमध्ये जातं. हे आपल्याला पाहायला मिळेल. ट्यूब सेटलरमध्ये जातं. पहिल्या टप्पा डोस दिलेत लिक्विडचे. त्या 2 डोसमुळं प्रायमरी मिक्सरमध्ये जे पाणी येते ते तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये फॉक्स तयार व्हायला लागले. त्यामुळे जडपणा येतोय असा. जे जड झालेले पार्टिकल्स एकदम तळाला जाऊन बसतात आणि त्यानंतर जे पाणी येतं ते ट्यूब सेटलरमध्ये येतं. आता तुम्ही ट्यूब सेटलरमध्ये त्या पाण्यातला आणि ह्या पाण्यातला फरक बघू शकता की आता ह्याला बॉटमला जाळी जी बसवली ती सुद्धा क्लिअर दिसायला लागली जाळी तुम्हाला ह्याच्यामध्ये. एवढं पाणी सेट झाले आणि ट्यूब सेटलरमधनं पाणी जे बाहेर पडतंय त्या पाण्याचा कलर बघा तुम्ही. त्या कलरचाही तुम्हाला अंदाज येतो कसा कुठल्या प्रकारचा कलर आहे ते. त्यामुळे ह्या 2 लिक्विडचा फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट झालेला आहे याच्यावरती. त्यामुळे ह्या पाण्याचा कलरही चेंज होतोय आणि कसला स्मेल त्याला राहणार नाही याच्यापुढे. पिवळेपणा वगैरे सगळं गायब होईल. तर पाणी जे ट्यूब सेटलरमधनं जे पाणी येतं सेट झालेलं ते फिल्टर बेडमध्ये येतं. पण ह्या फिल्टर बेडला पूर्वी जे आपण सिस्टीम करत होतो त्याला बॅकवॉश देताना एअर ब्लोअर पहिल्यांदा द्यायचा. एअर ब्लोअरनं गाळ हलवायचा आणि नंतर पाण्याच्या टाकीत बॅकवॉशचं पाणी देऊन आपण ते धुत होतो. पण ह्यात काय व्हायचं माती निघून जायची. पण ह्यात जी अलगी तयार व्हायला लागली होती शेवाळ ते शेवाळ त्याला कशानंच निघत नव्हतं. त्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये एक अलगी रिमूव्हरचं एक केमिकल टाकलं. याच्यामध्ये अलगी रिमूव्हरचं केमिकल टाकल्यामुळं
ते आपोआप काही न करता फसफसून सगळा गाळ वरती आलेला आहे, वर येऊन बसायला आला. सगळी अलगी सगळी त्या वाळूमधली, त्या वाळूच्या खाली जे मोठे खडे आहेत त्याच्यापेक्षा मोठे खडे आहेत, त्या सगळ्यात जी जाऊन बसली होती ती अलगी सगळी बाहेर आलेली आहे. आता हा बॅक वॉश केल्यानंतर ती सगळी निघून जाईल. पण आजचा दिवस आम्ही काय करणार, हे बेड आहेत आज आणि उद्या एकदा वॉश करत राहणार. पूर्ण ह्याच्यातली घाण काढल्यानंतर गेल्यानंतरच अलगी पूर्ण गेल्यानंतरच मग परवा सकाळपासून त्यांनी वापरात घेणार तो पण. आणि ह्याच्यामुळं पाण्याला कुठलीही अडचण येणार नाही भविष्यामध्ये चांदणीच्या. यासाठी आपण बाहेरचे लोक बोलवले होते. 2 दिवस झाला ट्रीटमेंट देतोय. त्याचा रिझल्ट आपल्याला 2 ते 3 तासात फास्ट मिळालेला आहे. आपण पॉलिइलेक्ट्रोलाइटचे डोस दिले सुरुवातीला, क्लोरीन डायऑक्साईडचा डोस दिला आहे वास आणि ह्याच्यासाठी, आणि टर्बिडिटी सेटल व्हावी यासाठी आपण पॉलिइलेक्ट्रोलाइटचा डोस दिलेला आहे सेकंड स्टेपला. आणि थर्ड स्टेपमध्ये आपण फिल्टर बेड अल्गीसाईडचे सगळे वॉश करून घेतो फिल्टर बेडचे. ह्याच्यानंतर जो रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे म्हणले सर की आपण हे सगळ्यांना अध्यक्ष असतील किंवा पत्रकार असतील ह्या सगळ्यांना दाखवून ह्याचा रिझल्ट कसा आला आहे ते दाखवून आपण पुढं काय असेल ते काम करता येईल. त्याच्यानंतर बघू. अध्यक्ष व्हिजिट हे देऊन गेलेले आहे आणि कामाचा रिझल्ट तुम्हालाही आता पाहता येईल. आउटलेटचं जे पाणी आले त्याचे सॅम्पल आम्ही बाहेर ठेवलेले आहेत. स्टेज बघितल्या, तिसऱ्या स्टेजला आपण फिल्टरमध्ये पाणी घेतलं आहे. पण आता जे फिल्टरमधलं पाणी बाहेर पडते, ज्या एका बेडवर चालू आहे त्या एका बेडमधला 50% भाग फक्त आम्ही आता अलगीचे त्याला ट्रीटमेंट केलेली आहे. अजून 50% भागावर करायचे तरीसुद्धा पाण्याची प्युरिटी आहे तुम्ही आता समोरच बघू शकता. एका बेड 50% काम केल्यानंतर एवढी प्युरिटी ती. आता आपण जे पाणी बघतोय ते पहिल्या बाटलीमधलं जे पाणी आहे ते तुमच्यासमोरच आपण इनलेटमधनं कलेक्ट केलेलं आहे. नंतर हे सेकंड बॉटलमधलं जे पाणी आहे ते आपण ट्यूब सेटलर फिल्टर बेडच्या अगोदरचं फर्स्ट डोस 2 डोस लिक्विडचे 2 डोस दिल्यानंतर सुरुवातीचं पाणी आहे. आणि डोस झाल्यानंतर फिल्ट्रेशन झाल्यानंतर हे फिल्टरमधून नंतर टप्प्यातलं प्युअर वॉटर पंपात जाणार हे पाणी आहे. तर तिन्ही पाण्यातला फरक आपल्याला आपल्या समोर दिसून येतोय. आणि आता सुद्धा हे जे आहे त्याचं अजून काम 50% झाले, 50% व्हायचं बेडचं काम. 50% बेड झाल्यानंतर अजूनही यापेक्षा अजूनही चांगली क्वालिटी आहे. पण तरी सुद्धा अजून तुम्हाला पाण्याची टेस्ट आणि पाण्याला काय टेस्ट टेस्ट बदलते. पाण्याला जी पहिल्यांदा थोडा वास येत असतो, म्हणजे इनलेटला जे पाणी येते त्याचा तुम्ही वास घेऊन घ्याल त्याला मचळ वास येणार. मचळ वास झाल्यानंतर प्युअर वॉटरला जर तुम्ही पाणी पिलं तर त्याला कसलाही वास येणार नाही, स्मेल येणार नाही, पाण्याच्या चवीमध्ये फरक लागेल तुम्हाला. बार्शी शहरामध्ये पाण्याच्या थ्रूमध्ये घाण पाणी येते हे अशा थोड्याशा 2-3 दिवसापूर्वी चाललं होतं. त्याच्यावर तुम्ही काय मागच्या 8 दिवसामध्ये काय झालं होतं, उजनीची योजना लाईटच्या ह्याच्यामुळं सोमवार, मंगळवार आणि बुधवार सप्लायमुळं बरं बंद राहिली. त्यानंतर रविवारीही बंद राहिली आणि परत बुधवारी. त्यामुळे एक 10 दिवसामध्ये जवळजवळ 5 दिवस उजनी बंद राहिली. त्यामुळे चांदणीचं पाणी आपण घेऊन शहरात पाणी पुरवठा केला होता. त्यामुळं जे शहरात पाणी जे पिवळे पाण्याच्या तक्रारी आल्या ते चांदणीचं पाणी गेल्यामुळे होता. त्यानंतर आम्ही चांदणीचा पिवळेपणा कमी करण्यासाठी किंवा काय करता येईल याबाबत हे करून याबाबत यातले एक्सपर्ट्स माणसं बोलून आम्ही यांना ट्रायल बेसिसवर आम्हाला करून दाखवा. मग त्यानंतर तुमच्याशी आम्ही वार्षिक ॲग्रीमेंट करून आम्ही तुम्हाला वार्षिक प्रकारे तुम्हाला आमचे हे जे काम देऊ या कामाचे शिकवायचे. रिझल्ट दाखवल्यानंतर आपण त्यांना या प्रकारचं काम त्यांना देऊ. त्यासाठी आम्ही त्याला ट्रायल बेसिस करून द्यायला बोलवलं होतं. त्याप्रमाणे आज त्यांनी ट्रायल दिलेली आहे आणि पाणी आपल्याला अपेक्षेपेक्षा चांगलं रिझल्ट मिळालेला आहे. चांदणीचं पाणी बार्शीकरांना केव्हापासून मिळेल? सोमवारपासून आम्ही आता हे 2 दिवस बेड सगळे क्लीन करून घेणार. सोमवारपासून चांदणी चालू करणार. तोपर्यंत उजनीवरच पाणी पुरवठा भागवणार. सोमवार नंतर बार्शी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत राहणार का रेग्युलर राहणार? फक्त लाईटमुळे जर काय प्रॉब्लेम आला बुधवारी तरच, नाहीतर आता लाईन लिकेजचे प्रॉब्लेम तर गेल्या 1.5 महिन्यामध्ये लाईन लिकेजचा प्रॉब्लेम आला नाही आपल्याला. 22.5 किलोमीटर चालू केल्यापासून लाईन लिकेजचे प्रॉब्लेम कमी झाले. मेजर प्रॉब्लेम आपल्याला शेंद्री ते बार्शीमध्ये होता आणि तोच आपण काढल्यामुळं पाण्याला आता लिकेजचा अडचण कमी झाली आपली त्यातली 70%. उन्हाळ्यात बार्शीकरांचा प्रॉब्लेम दूर होणार.
हां आता शटडाऊन आपण तर शटडाऊन शक्यतो घेणारच नाही आता मेजर असल्याशिवाय. आणि सर लाईटचा प्रॉब्लेम आला तरच एखाद दिवस इकडे पुढं मागं होईल, नाही तर 3 दिवसावर पाणी पुरवठा कंटिन्यू चालू ठेवण्याचा प्रयत्न राहील. चांदणीचं तुम्ही शुद्धीकरण केलं आता हे कलरचं पाणी येऊ नये म्हणून तुम्ही प्रोसेस वापरली, तसं तुम्ही उजनीला पाण्याला सोमवारपासून उजनीला सुद्धा आम्ही उजनीचे बेड जे आहेत ना उजनीच्या बेडवर बी ही प्रोसेस करणार आहोत. कारण एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये उजनीमधून जे पाणी येतं त्यामध्ये शेवाळाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं आत्ताच त्याची पूर्वतयारी म्हणून आपण ते सोमवारपासून ते काम हाती घेणार आहे. बार्शीकरांना काय आव्हान असेल आता? त्या मध्यंतरी जे पिवळं पाणी आलं होतं ते फक्त चांदणी ह्याच्यामुळे झालं होतं. आता यापुढं पिवळ्या पाण्याचा पाणी पुरवठा होणार नाही. आणि एखाद दुसरा गल्लीला समजा त्या लाईनमध्ये कुठं शेवाळ किंवा असेल तर आता हे जे ट्रीटमेंट करतोय त्यामुळे एखाद दुसरा दिवस त्या लाईनमधलं शेवाळ सुद्धा ह्या ट्रीटमेंटमुळे धुवून जाणार आहे. एखादा दिवस दुसरा पहिल्यांदा पाणी येताना त्यांना हिरवट येऊ शकतं, पण पुढच्या वेळेस येणारं पाणी त्यांचं लाईनी ह्या जे आपण ट्रीटमेंट करतो त्यामुळे आतल्या इंटरनल लाईनी सुद्धा क्लीन होणार आहेत त्याच्यामुळे.